नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. माझ्या या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे लक्की अँड टॉर्क रायडर. रात्रीचे 11 वाजलेत. उद्या संडे, उद्या आपल्याला राईडला जायचं आहे. शॉर्ट राईड आहे आपली, पण थोडं माझं कॅमेराचा अँगल वगैरे मी सेट करतो आहे. पेट्रोल पण भरायचं आपल्याला, हवा पण भरायची. हवा म्हणजे मी नायट्रोजन भरतो. तर म्हटलं चल कॅमेरा लावूनच जाऊया. जातोय तर ए रस्ता बंद. चल चल चल, बस झालं ना एवढूसा रस्ता. भाई फुल कर दे. हाँ अभी इसका एक ऑयल डाल दो. हाँ हाँ, कितने का हो एक डब्बा? 40 का हो जाएगा. फुल पे दो. अरे बाहर मत गिराना, बराबर अंदर डालो. आप बेफिक्र रहिए सर, स्पीड में. नाइट्रोजन भैया. मस्त गाडी. आत्ताच अर्धा तासाआधी घरी शॅम्पू वगैरे घेतला, कपडा घेतला, घरी धुतले गाडी. पंक्चर है, डाल डाल जरा, रिटर्न डाल. हवा नहीं जा रहा है. अब पीछे का रिटर्न डाल जरा. ऐसे कैसे पंक्चर है? पूरा हवा तो दिख रहा है टायर में. टाक डाल बराबर. उधर देख, हवा नहीं डालेंगे ना भाई. पचक गई दिख रहा. रुक रुक रुक. अरे ऐसे कैसे? पण हवा क्यों नहीं जा रहा उसमें? टायर में हवा ही नहीं है, कैसे हवा जाएगा? हवा था तो आगे में जाएगा. पूरा निकाल के डाल एक बार. हाँ? पूरा निकाल के डाल. नहीं जाएगा भाई हवा जाने वाला रहता तो जाता नहीं. ये देखो ना, टायर में किधर हवा है. अरे चायला उद्या जायचंय. देख लो ना, चेक कराने का था, बोलो चेक करा लो. हाँ कहाँ करूँ चेक? अभी उधर है, डायरेक्ट पाइप से हवा डाल के पानी मार के चेक कर देगा. रहेगा तो बंद भी जाएगा. हाँ देख, चेक कर. आगे ले लो. अरे यार काय नशीब आहे यार. सकाळ दुपारपासून त्या ब्रेक मागे पडलो. आता हे टायर असा सीन. वॉल कटा हुआ है. बॉल कटा हुआ है. वॉल कटा हुआ है. हाँ वॉल कटा हुआ है. अभी वो नया डाल सकते हैं. कितना रुपए उसका? ओरिजिनल 250 रुपये का आएगा, सादा 200 रुपये का आएगा. टायर में हवा नहीं, इसलिए तो नहीं ले रहा है हवा. ऐसे चला अभी भी टाइट है. अभी वहाँ से ही काटोगे डायरेक्ट? यहीं से कटता ही है. तो उसको ओरिजिनल वाल दो. ब्रेक मारो. ये ब्रेक मार रहे था पाठचा. हा दाबून ठेव. भाई आज खरंच रे खूप खर्च झाला. आता ह्याला 250. आता मी सकाळपासून माझा पुढचा ब्रेक
लागत नव्हतं, म्हणजे मध्येच एकदम टाईट होतं आणि मध्येच एकदम लूज होतं आहे. तर ते पुढच्या ब्रेकचं MC किट ते नवीन टाकला, ते पण ते 2 वेळा चेंज केलं, तेव्हा जाऊन ते ओके झाला, नाही तर ते पण खराबच झालेला यार. शे कोणता वाला? कितना जाएगा इसका? एक पंप फिर तो उसका कितना जाएगा? एक पंचर का 80 रुपये लगता है, 60 रुपये करके आएगा, इतना बड़ा पंचर है। मैंने एक बार डबल लगा के देखता हूँ, रुक गया तो सही है, तीसरा लगा। देखो अभी क्या है, रस्सी दे ना इरफान, तीसरे में रुक जाएगा ना? इरफान रस्सी दे, बोले रस्सी दे ना, रस्सी। तर मित्रांनो, आता नशीब आपण हवा वगैरे भरायला आलेलो. हवा भरताना कळालं वॉल लिकेज आहे, तर वॉल नवीन टाकल्यावर हवा भरल्यावर कळाला जे ऑलरेडी पंक्चर होता ते पण एकदम लूज झालेलं, तर त्याच्यातून पण हवा निघत होती. वॉल नवीन टाकला आणि ते पंक्चर एक थोडासा मोठा आहे, तर त्या जागी 3 पंक्चर टाकले. काय नशीब, आता त्याने करून दिलं. तो बोलला भाई 1-2 हफ्ते में टायर चेंज कर दो. आपण करूया टायर चेंज, आपल्याकडे आहे घरी. चले बस. संध्याकाळी ते ब्रेक करायला गेलेलो, पुढचा ब्रेक पूर्ण फेल झालेला, म्हणजे लागतच नव्हता. मध्ये एवढा टाईट होतं ब्रेक, मध्ये एकदम लूज होतंय. ते करायला ते 3 तास गेले. फर्स्ट टाइम केलं मी, एक राऊंड मारून आलो गाडीचा, तरी ब्रेक लागत नव्हता, ब्रेक पूर्ण लूज. तर त्याला दाखवलं, बोललो भाई तुने ऑइल चेंज केलं ब्रेकचं आणि ते नवीन काहीतरी MC किट टाकलेलं त्याने, तरी नव्हतं झाला. त्याने परत दुसरा MC किट टाकला, परत नवीन ऑइल भरला त्याने, तेव्हा जाऊन ते ठीक झाला. आता पंक्चर 2 निघाले, म्हणजे सिंगल पंक्चर पण त्यात. हे बघ, हा काका धरा नुसती धरा आणि फाईन मारा, सोडू नका काका, या लोकांना सोडू नका. तर भेटू आता आपण सकाळी, लवकर नाही म्हणजे 8-9 वाजेपर्यंत निघणार आहे आरामात. बघू सकाळी पण आता किती वाजता निघतो वगैरे ते, तर सकाळी भेटू आता डायरेक्ट आपण. चला. तर मित्रांनो, निघालो आता आम्ही. आपला पार्टनर शिल्पेश. बोलतो शिल्पेश, कसला स्टिकर आहे? व्हॅलेरनचा गेलेला काय? कधी गेलेला? सही आहे. R15. तर आपली राईड आता इथेच सुरू होते. सकाळचे 9:30 वाजले, लेट निघालोय आम्ही. पनवेलला जायचंय, जास्त दूर नाही.
माझी बोबडी का वळते ना मला कळत नाही. माझी काल पण माझी बोबडी वळत होती. आपला ज्या गाडीचा मागचा टायर आहे ना तो मिशलिनचाच आहे. तो पण आपल्याला ह्यानेच दिलाय. आता तो टायर चेंज करावा लागणार आहे माझ्या मते. तुम्ही रात्रीची क्लिप बघितला असाल. नशीब मी रात्री गेलो पेट्रोल भरायला. बोललो चल पेट्रोल पण भरून येऊया, हवा पण भरून येऊया आणि कॅमेरे पण चेक करूया जरा. बाय द वे आज म्हणजे 8 आणि 9 तारखेला ना आम्ही दोघं जाणार होतो गणपतीपुळे. म्हणजे 8ला सकाळी निघून 9ला रात्रीपर्यंत घरी. आरेवारे बीच, कोस्टल रोड, गणपतीपुळे ते सगळं फिरणार होतो आम्ही. कोस्टल राईड होती आमची. गणपतीपुळेला पण जाणार होतो पण काहीतरी विषय झाला थोडा, मग ते कॅन्सल केलं. कारण आम्ही दोघं अजून कोणतरी येतंय का बघत होतो. त्यात आमचे मित्र कोणच रेडी नव्हते. सगळे बोलतात नंतर जाऊया नंतर जाऊया. बघू लवकरच आपण कोकण राईडला जाऊया. जर कोणाला यायचं असेल तर ज्यांच्याकडे फोन नंबर असतील माझे व्हॉट्सअपला मेसेज करा. ज्यांच्याकडे इन्स्टा असेल इन्स्टाला मेसेज करा. आपल्या बायोमध्ये तर इन्स्टा आयडी वगैरे आहे. किधर हा जर खरंच कोण येणार असणार आमच्यासोबत कोकण राईडला त्यांनी मेसेज करा. जाऊया आपण. म्हणजे 2 दिवसाची ट्रिप असेल, 2 दिवसाचे राईड असेल आपले. ते सॅटरडे सकाळी संडे रात्री पोचणार आपण घरी परत. असं जे कोणी येणार असतील या बिंदास. आता वाजले 12:15. कधीच्या आम्ही इथे नुसतं रील शूट करतोय. त्याचे व्हिडिओ माझे व्हिडिओ. याच रस्त्यावर मगासपासून आम्ही गाडी चालवतोय. आता शिल्पेशची आपल्या भावाची रील चालू आहे. एक नंबर. बाय बाय. बाय बाय करते. हा बाय बाय करते ती. थांबला पुढे बघायला. आपण ह्याच्यासाठीच आलोय म्हणजे रील शूट करण्यासाठीच. आता तेच चालू आहे आपला रील्स वगैरे शूट करणं. ये वो आदमी भी रुका सिग्नल पे. नवी मुंबई. तो माणूस पण थांबलाय सिग्नलला. आपल्या इथे एवढं बाईक गाडी टेम्पो बसवाले पण नाही थांबत एवढं. तर मित्रांनो आता आम्ही रील्स वगैरे व्हिडिओ वगैरे सगळं शूट केला.
आता काहीतरी नाश्त्याला बघतोय आम्ही. नाश्ता करून परत घरी डायरेक्ट 1:30 वाजले. लास्ट 2:30-3 वाजेपर्यंत घरी पोहोचू. मी येताना आज मला वाटलं पण नाही मी ब्लॉग वगैरे बनवतोय. हा बघ पिओ. आता आपण नाश्ता वगैरे करूया. बघू कुठेतरी आम्ही नाश्ता करतो. काय खाल्लं नाही आम्ही सकाळपासून जेव्हापासून निघालोय. 1:30 वाजलेत. आता नाश्ता करून परत घरी निघू. फटाके फोडतात भाई हे लोक तर. अगो काय फटाके फोडतोय. लॅम्बोर्गिनी, पोर्शे, BMW. अजून एक पोर्शे कुठे ती पुढे गेली. अरे पुढे जा रे. आईला. अरे मागाशी व्हिडिओ बंद होता. आता सिग्नल वरून आले ना, व्हिडिओ चालूच नव्हता. खतरनाक रे. हे पण उलटे तर नाही चाललोय ना, सरळच चाललोय ना. उन लोग राइट में जा रहे हैं. उन लोग राइट में जा रहे हैं. हाँ शिल्पेश कहाँ पे. अरे तस सिग्नलला विंचत व्हिडिओ मला वाटलं मी चालू केला, बंद केला मी. चालू होता तो. शी ती क्लिप भेंडी यार. काय पळवत होते भाई ते लोक. काय पळवत होते खतरनाक. दे दे उसका फोन उसके पास. उसका फोन दे उसके पास. रुक जा 2 मिनट. टायर चेक करने दे अपना. टायर बघ. टायर बघ. मागचा टायर बघ. इसीलिए समझा. इसीलिए ऐसा हुआ. कसा बसला. फेकून टाक टायर ना. तुझ्याकडे आहे ना तुझ्या. हा हवा निघाली वाटतं. रिम पण गरम झाली. गरम झाले बेंच पूर्ण. चटके लगे. आता इथे वेगळंच सीन झालाय. पूर्ण पंक्चरच झाली ना. हा पूर्ण बसला. पूर्ण पंक्चर झालाय टायर पूर्ण. हा होता ना तो पुढचा होता माहिती आहे तो. आता याचा काय करायचं. एक एक पिढा मागे पडली आहे माझ्या. शेवटमध्ये हवा भर फक्त. आणि त्यामध्ये घरी जाऊन तुझ्याकडे हा टायर तो टाकून टाकण्यात आहे. हाँ महमूद उसके पीछे बैठ अभी. हाँ टायर है माझ्याकडे तो माझा. तो का फेकू मी. हवा स्लो घेऊन जाता पुढे ते हवा भरूया. म्हणून म्हटलं मैं इतना लीन भी नहीं मारा था कि कुछ स्लिप मारे. और वो स्लिप नहीं मारा. वो जो फटफट किया ना उस पे मैं समझ गया कुछ तो हो गया. टायर आता हा मग काढून काय करायचा. फेकून टाक. तुला हवा झुला बनव. तुमच्याकडे आहे झुला बनव जागा. बनआउट मारतो याचा. बनआउट. इंजिन जायचा खाली फुगायचं. चल कुठेतरी नाश्त्याला थांबूया. उसके पीछे बैठ महमूद. हवा भरणार आहे ना. हा बघू ना मग. आता जातात भरूया. मग ते आता पहिला हवा भरून घे. हा आधी हवाच भरतो. चल
काय बोलणार आता मी. बोला आता तुम्हीच काय करायचं आता. काल रात्रपर्यंत एवढं झालं, आता परत इकडे आपला टायर निघालाय, म्हणजे पूर्ण हवा गेली आहे त्याची, परत पंक्चर झालाय तो. आता तो टायरच काढतो मी. चालवायला पण जमत नाही, वाकवायला पण जमत नाही. आता हळूहळू जातो, पहिला हवा भरून घेतो गाडीमध्ये. हवा आता भरावा लागेल. अलग 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 एक 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 काय देवा, कोणती पण मती लागली माझ्या मागे. कुठे पंक्चरवाला पण कोण दिसत नाही यार. पेट्रोल पंप शोधावा लागणार आता. भूक पण खूप घाण लागली आहे. समजत नाही मला काय, असं डोकं माझं ब्लँकच झालं रे पूर्ण, की करू का आता ह्याचं मला. आता इथे पेट्रोल पंप कुठे भेटणार आहे. हवावाला आहे. हा चल, वाकडी तिकडे गाडी जाते, वाकडी तिकडे. हवा भरून चालणार तर ओके आहे, आता वाट लागणार आहे आता. देवा रे देवा. ए दादा हवा भर रे दादा. हवा तो डाल के देख. ना घर जाने का पीछे ले लो, पीछे सही है. हाँ नहीं जाता है. अभी कहीं में बनवाए थे क्या? कल्ली बनवाया था. तो आता बनवशील मतलब नाही घरी जाईपर्यंत. बदलेगा मी होय, त्याला बनवून मतलब नाही. टायरच बदलून टाक. तो टायर लावून टाक. हळूहळू जाऊया बाहेर. तर ह्याच्यामध्ये आपटू नको खड्ड्यामध्ये. आता वॉल परत खराब होईल ना. वॉल नाही खराब होणार, मग खराब होणार. आप टायर बघतो पैसा बर्बाद करूँगी. कल भी गया रहेगा वही कल ही गया. अभी है ना, अभी हवा डाल दिए. कितना है अभी? डाला अभी निकला आपके सामने. मग आता काय करायचं, असंच जाऊया हळूहळू.
देखो 10 पॉइंट से कोई उठा नहीं रहा है, 10 पॉइंट उठा भी रहा है तो निकल जा रहा है। 10 पॉइंट से ऊपर डालूंगा तो पूरा फिर देगा। चल स्लो जाऊया। हट, माझं ना डोकं खराब झालंय आता भाई खरं. जाऊया आपण आता हळूहळू. तर मित्रांनो आता आम्ही नाश्ता वगैरे केला. नाश्ता म्हणजे फ्राईड राईस खाल्ला. नाश्ता नाही बोलू शकत, जेवलो आम्ही. आता जेवून निघतोय. आपल्याला इथून अजून 25-30 किलोमीटर आहे. 25-30 किलोमीटर. आता आपल्याला हळूहळू जायचं आहे. 25-30 किलोमीटर. 3:30 वाजेपर्यंत घरी पोचायचं आहे मला. नाहीतर आहे ना, नाहीतर माझ्या तांगड्या तोडणार आहे माझी मम्मीने सकाळीच वॉर्निंग दिली आहे. जातोय 3:30च्या आत घरी आहे, काम आहे, जरा बाहेर जायचं आहे. नाही आलास तर तुझ्या तांगड्यात तोडणार. तुम्हाला माहिती आहे भाई, मम्मी म्हणजे विषय गोल, पृथ्वी गोल. मम्मी ने बोला करने का तो करने का. बॅड लक आपला. काय ना, हळूहळू हळूहळू जाऊया. मग घरी जाऊन थोडा वेळ आराम करून बाहेर जाऊन येऊन रात्री डायरेक्ट टायर चेंज. रात्री टायर चेंज केलं की नाही मग हा वाला जो टायर आहे तो फेकूनच टाकेन मिशलिनचा. आपल्या भावाने दिलेला आपल्याला मिशलिनचा टायर. त्याच्याकडे जी आधीची एंटॉर्क होती त्याने त्याच्यात लावलेला. तो मला बोलला पण की आता तो काढ, हा वाला मिशलिनचा टायर काढ आणि फेकून टाक. तू तुझा टायर लाव जो होता तो. नंतर बघू, परत घेतलास तर नवीन टाक. आता सध्या तोच लावून टाक जो आहे तो मिशलिनचा, काढून फेकून टाक. तर आता आम्ही हळूहळू जातो घरी. मी ब्लॉग इकडेच थांबवतो, इकडेच या ब्लॉगचा एंड करतो. तर भेटूया आपण नंतर दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण पाठवा, तुमच्या फॅमिलीमध्ये पाठवा. सबस्क्राईब करायला सांगा. जरा सबस्क्रायबर वाढवा माझे. भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.